बघा विद्यार्थी मित्रो, अगोदरच फॉर्म्युले लिहून ठेवलेले आहेत मी. ह्या इथं हा जो बॉक्स आहे ह्याला आपण इनपुट म्हणतो. हे 1/रूट बॉक्स आहे. रूट बॉक्सचा स्क्वेअर -1 आणि हे बॉक्सचं डेरिव्हेटिव्ह. चला तर मग पटकन आपण एक्झाम्पल घेऊया आणि किती सोपं आहे ते बघा. आपण एक एक्झाम्पल घेऊ. पहिलं एक्झाम्पल घेऊया. साइन इनव्हर्स 2x याचं जर कुणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलं तर ह्या पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ते किती सोपं आहे बघा. 1/रूट 1 मायनस जे इनपुट आलंय त्याचा स्क्वेअर आणि पुढे इनपुटचं डेरिव्हेटिव्ह. इनपुट किती आलंय 2x आणि ह्या 2xचं डेरिव्हेटिव्ह किती आहे 2. तर आपलं पहिला क्वेश्चन संपला. आपण अजून एक क्वेश्चन घेतला. सपोज tan इनव्हर्स 2 की पॉवर x 1/1 प्लस इनपुटचा स्क्वेअर आणि पुढे इनपुटचं डेरिव्हेटिव्ह. इनपुट किती आलंय 2 की पॉवर x आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण शिकलेलो आहे. ओके. आणि तिसरा क्वेश्चन, जर मी तुम्हाला विचारलं कॉस इनव्हर्स 4x चा डेरिव्हेटिव्ह. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर कॉस इनव्हर्स आता तुम्ही फॉर्म्युला इथं कुठं दिलेलाच नाही. अरे विद्यार्थी मित्र हो, साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स मध्ये फक्त फरक असतो मायनस साईनचा. मायनस द्या आणि साइन इनव्हर्सचाच फॉर्म्युला लिहा. किती सोपं आहे का नाही सोपं तुम्हीच सांगा. अशा वेळी जर आपण क्वेश्चन कंप्लीट केले, क्वेश्चन पेक्षा कन्सेप्ट कंप्लीट केली, तर आपल्याला कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला त्रास होणार नाहीये. ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ? शेअर करा, सबस्क्राईब करा.